छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येण्यास आता विलंब होणार आहे। मार्च किंवा एप्रिलमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर मे महिन्याच्या अखेरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही महाराष्ट्रात येणार आहे। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी उमेश यांच्याकडून। उमेश, वाघनखं महाराष्ट्रामध्ये यायला आता काहीसा विलंब होणार आहे असं कळतंय, काय यामागची कारण आहे? नक्कीच वाघनखं लंडनहून मुंबईला आणण्यासाठी राज्य सरकारने मोठे प्रयत्न केले होते। जानेवारीच्या अखेरीपर्यंत वाघनखं महाराष्ट्रात मुंबईत येतील आणि त्या वाघनखं महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळतील अशा प्रकारची आशा होती। मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार काही कायदेशीर प्रक्रियांना विलंब लागू शकतो आणि त्यामुळे ही वाघनखं जी आहेत ती मे महिन्याच्या अखेरपर्यंत जी आहेत ती महाराष्ट्रात आणि मुंबईत येतील अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते आहे। काही कायदेशीर बाबी पूर्ण होणार आहेत, ज्या कायदेशीर बाबी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होतील आणि त्यानंतर अजूनही 1.5 ते पावणे 2 महिने जे आहेत ते पूर्ण प्रक्रिया व्हायला लागणार आहेत। म्हणून मे महिन्याचा अखेरीस उजेडेल हे सगळं होत असतानाच वाघनखं निवडणुकीच्या आधी राज्यात यावी अशा प्रकारचा मानस तो राज्य सरकारचा होता। मात्र आता ह्या सगळ्या विलंबामुळे वाघनखं जी आहेत ती लवकर येणार नाहीत आणि निवडणुकीच्या आधी न आणल्यामुळे राज्य सरकारला देखील त्याचा थोडीशी खेद आहे। मात्र लवकरात लवकर वाघनखं यावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करते। मात्र किती प्रयत्न केले तरी मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाघनखं महाराष्ट्रात येऊ शकणार नाहीयेत। अधिक अपडेट उमेश तुमच्याकडनं घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।